चैप्टर 6 सुपरपोजिशन ऑफ वेव्स। आज आपण पाहणार आहोत की व्हायब्रेशन प्रोड्यूस इन ए स्ट्रिंग। या ह्याच्यात आपण घेतलंय की एक लॉन्ग युनिफॉर्म स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगची लेंथ L आहे, त्याची लिनियर डेन्सिटी m आहे। या स्ट्रिंगला दोन रिजिड सपोर्टच्या मागे स्ट्रेच केलेले आहे। याच्यावर टेन्शन P अप्लाय करत आहोत आणि त्याने ते स्ट्रेच झालेले आहे। जेव्हा आपण या स्ट्रिंगला प्लग करतो आणि सोडून देतो तर इथं वेव्ह तयार होतात। इथं आल्यानंतर ते रिजिड सपोर्ट पासून रिफ्लेक्ट होतात आणि इथं स्टेशनरी वेव्स तयार होतात, एक लूप तयार होतात, स्टेशनरी वेव्स तयार होतात। आता या यांच्या L इथं दोन नोड मधलं जे अंतर आहे, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड, ते आहे λ/2। तर ही जी लेंथ आहे, लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज इक्वल टू λ/2। L इज इक्वल टू λ/2 किंवा याच्यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू जर काढायची आहे तर लॅम्बडा इज इक्वल टू ट्वाइस L, इक्वेशन 1। आणि velocity of the transverse waves is given by root T by m। T म्हणजे टेंशन, m means linear density, so V is equal to root T upon m। frequency is equal to V into n into lambda, याच्यावरून n is equal to V upon lambda, तर n is equal to V upon lambda। पण लॅम्बडाची व्हॅल्यू आहे ट्वाइस L आणि V ची व्हॅल्यू आहे रूट T बाय m। या दोन्ही व्हॅल्यू इथं जर आपण सबस्टिट्यूट केल्या तर इथे येईल n इज इक्वल टू 1 अपॉन ट्वाइस L रूट T बाय m। सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर फंडामेंटल फ्रीक्वेंसी ऑफ ए वाइब्रेटिंग स्ट्रिंग स्ट्रेच बिटवीन टू रिजिड सपोर्ट। आता याच्यात हे फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन झाला, तर याला ही जे n इज इक्वल टू 1 अपॉन ट्वाइस L रूट T बाय m, या मोड ऑफ व्हायब्रेशनला म्हणतात फंडामेंटल मोड, फंडामेंटल मोड किंवा फर्स्ट हार्मोनी, फर्स्ट हार्मोनी। आता जर ते स्ट्रिंग आहे, त्याची लेंथ तितकीच आहे आणि इथं दोन लूप्स जर तयार होत आहेत तर इथं हा सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन झाला। याच्या नोड मधलं अंतर राहते λ/2, या दोन नोड मधलं अंतर λ/2, तर λ/2 प्लस λ/2 म्हणजे लॅम्बडा। आपण इथं जी वेव्हलेंथ आहे आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ते n1 आणि λ1 नी डिनोट करत आहोत। लेट n1 and λ1 be the frequency and the wavelength of the wave traveling along the string। तर इथं फिगरवरून आपल्याला दिसते की L is equal to λ1 आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे इथे येईल n1 is equal to V upon λ1, पण λ1 ची व्हॅल्यू L, तर V upon L। याला जर 2 ने मल्टिप्लाय केला आणि 2 ने डिवाइड जर केला तर इथे येणार n1 इज इक्वल टू ट्वाइस V अपॉन ट्वाइस L, पण V अपॉन ट्वाइस L म्हणजे फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर n1 इज इक्वल टू ट्वाइस L। तर या मोड ऑफ व्हायब्रेशनला म्हणतात सेकंड हार्मोनी किंवा फर्स्ट ओव्हरटोन। तर हे झालं सेकंड हार्मोनिक किंवा फर्स्ट ओव्हरटोन। त्याच्यानंतर या प्रकारे जर
व्हायब्रेट होत आहे आणि 3 लूप जर तयार होत आहे तर इथं लेंथ तीच आहे स्ट्रिंगची, पण 3 लूप तयार होत आहे तर इथं येईल 3 लॅम्बडा 2 बाय 2. तर L इज इक्वल टू थ्राइस लॅम्बडा 2 बाय 2. तर L इज इक्वल टू 3 लॅम्बडा बाय 2 बाय 2. तर याच्यावरून लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू येईल ट्वाइस L अपॉन 3. इथं फ्रिक्वेन्सी आहे N2 and lambda 2 be the frequency and the wavelength in this mode of vibration. तर N2 is equal to V upon lambda 2. लॅम्बडा 2 ची ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली तर इथं येईल थ्राइस V अपॉन ट्वाइस L. पण V अपॉन ट्वाइस L म्हणजे N. तर N2 is equal to थ्राइस L. याला म्हणतात थर्ड हार्मोनिक किंवा सेकंड ओव्हरटोन सेकंड ओव्हरटोन. याच्यावरून आपल्याला जर दिसतंय की जेव्हा स्ट्रिंग 2 रिजिड सपोर्टच्या मधात व्हायब्रेट होत आहे तर आपल्याला सर्वच हार्मोनिक्स मिळतात. तर ऑल द हार्मोनिक्स आर प्रेझेंट when the string is vibrating between 2 rigid support. इन जनरल मध्ये याला आपण या प्रकारे लिहू शकतो Np is equal to P into N. तर या प्रकारे आपण पाहिलं की जेव्हा स्ट्रिंग 2 रिजिड सपोर्टच्या मधात स्ट्रेच केलेली आहे तर वेगवेगळे मोड ऑफ व्हायब्रेशन कशा प्रकारे मिळतात आणि हे सुद्धा पाहिलं आहे की ऑल द हार्मोनिक्स आर प्रेझेंट व्हेन द स्ट्रिंग इज स्ट्रेच बिटवीन व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज स्ट्रेच बिटवीन 2 रिजिड सपोर्ट. त्यानंतर आपल्याला लॉज पाहायचे आहे लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की N इज इक्वल टू 1 अपॉन ट्वाइस L रूट T बाय L. पहिला जो लॉ आहे तो लेंथ लॉ आहे. या लेंथ लॉ मध्ये जर टेन्शन आणि लिनियर डेन्सिटी याला जर कॉन्स्टंट ठेवलं तर फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेटिंग लेंथ मध्ये जे रिलेशन आहे ते राहणार की N इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हायब्रेटिंग लेंथ. तर या लॉचे स्टेटमेंट आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द vibrating length if tension and linear density remains constant. याचा अर्थ L1 is equal to L2 and so on is equal to constant. L1 is equal to L2. त्यानंतर सेकंड जो लॉ आहे तो आहे लॉ ऑफ टेन्शन. या याच्यात व्हायब्रेटिंग लेंथ आणि लिनियर डेन्सिटीला कॉन्स्टंट ठेवतात. तर इफ L and M आर कॉन्स्टंट व्हायब्रेटिंग लेंथ आणि लिनियर डेन्सिटी इज कॉन्स्टंट तर फ्रिक्वेन्सी आणि टेन्शन मध्ये रिलेशन राहील N इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. तर याची स्टेटमेंट या प्रकारे आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन अप्लाइड टू द स्ट्रिंग इफ व्हायब्रेटिंग लेंथ अँड लिनियर डेन्सिटी रिमेन्स कॉन्स्टंट. तर इथे N अपॉन N1 अपॉन रूट T1 इज इक्वल टू N2 अपॉन रूट T2 अँड सो. तीसरा जो लॉ आहे तो आहे लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ किंवा लिनियर डेन्सिटी. याच्यात व्हायब्रेटिंग लेंथ आणि टेन्शनला कॉन्स्टंट ठेवलेलं आहे इफ T and L आर कॉन्स्टंट. हे जर कॉन्स्टंट आहे तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी. आता याची स्टेटमेंट आपल्याला लिहायची आहे. तर स्टेटमेंट या प्रकारे आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल
to the square root of linear density if tension and vibrating range are constant. याचा अर्थ की n1 root m1 is equal to n2 root m2 and so on. याला जर आपल्याला रेडियस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि रेडियसचा संबंध दाखवायचा आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ द स्ट्रिंग त्याचं जर रिलेशन दाखवायचं आहे तर याच्यात आपण दाखवू शकतो की इफ आर अँड रो बी द रेडियस अँड द डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ द स्ट्रिंग. तर लिनियर डेन्सिटी म्हणजे लिनियर डेन्सिटी is equal to mass, linear density किंवा mass per unit length is equal to volume per unit length into density. तर volume per unit length याचा फॉर्म्युला आहे म्हणजे volume is pi r square L per unit length divided by L into density rho. तर pi r square L upon L into rho. L get cancel and linear density is equal to pi r square rho. ही व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केली तर n is equal to 1 upon root pi r square rho. जर एकच मटेरियल घेतलं आहे पण स्ट्रिंग जे आहे वेगवेगळ्या रेडियसचे जर घेतलेले आहे तर इफ रो इज कॉन्स्टंट तर इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि रेडियस मध्ये रिलेशन राहणार 1 अपॉन पाय हे कॉन्स्टंट आहे, रो कॉन्स्टंट आहे, तर इथे येईल रूट आर स्क्वेअर 1 अपॉन रूट आर स्क्वेअर किंवा 1 अपॉन आर. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी is inversely proportional to the radius of the string. त्याच प्रकारे जर रेडियस एकच स्ट्रिंग आहे पण वेगवेगळ्या मटेरियलची आहे म्हणजे डेन्सिटी जी आहे ती वेगळी आहे तर इथे येणार n is directly proportional to the 1 upon हे दोन्ही कॉन्स्टंट राहील आणि इथे येईल रूट रो. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी is inversely proportional to the square root of density. ठीक आहे. तर मास पर युनिट लेंथ जे आहे किंवा लिनियर डेन्सिटी जे आहे त्याचे हे फॉर्म्युला आहे. एक आहे n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन रूट m आणि ते जर आपल्याला माहीत नसेल तर आपण या पद्धतीने काढू शकतो की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन रूट रो म्हणजे रूट डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ द स्ट्रिंग.